आमचं छोटंसं ऑफिस इकडे. हे भिंतींना प्रायमर, आणि मला वाटतं आज ही पण झाली. आमचा सिलेंडर HPचा आहे. कोणाचाच गॅस बुक होत नाहीये. म्हणजे जर गाडी आली तर आपल्याला सिलेंडर मिळणार, भरलेला आपणच घेऊन जायचा, घरपोच मिळणार नाही. दादा वहिनींच्या रूम मध्ये फर्निचरचं काम चालू आहे. म्हणजे गुणधर्म शाळेत गेलीस तू, म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त मार्क मला आहेत. काय ना काय आजकाल ऑनलाईन. काय दोस्तो हो त्या नवीन त्याला ब्लॉगिंगचे खसखस. सध्या आम्हाला एक्सटेन्शन बोर्डची कमी पडते. या 2 साड्या आहेत, एक केशरी रंगाची कलौंजीच्या बिया. मी डाएट चालू केलंय तर त्याच्यामध्ये हो खरंच खूप सुंदर वाटते. ते म्हणजे दत्तमय स्टुडिओ ही स्ट्रक्चर केलेलं आहे. आम्ही आणि ही तू असं धरून आहे. बऱ्यापैकी झालंय, बरेच दिवस झाले, आठवडाभर. घे मार 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 लवकर. श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. आम्ही सेटअप केलंय आमचं छोटंसं ऑफिस इकडे. ही माझी खोली होती लग्नाच्या आधी, आणि आता इथे छोटंसं ऑफिस सेटअप करून आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या स्टुडिओचं काम होतं तेवढंपर्यंत हातावर हात धरून बसण्यापेक्षा आम्ही म्हटलं कामाला आपण सुरुवात करूया आपल्या राजांपासून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमान योगी. मी सगळ्यात पहिले महाराजांचा फोटो इथे लावला. आणि आता दुसरी गोष्ट मी करणार आहे ते म्हणजे स्वामींची मूर्ती जी मी घेऊन ठेवली होती. आमच्याकडे स्वामींच्या पादुकांची पालखी येते आणि त्यावेळेला या मूर्त्या पण तिथे असतात, तर तेव्हा मी घेऊन ठेवली होती. आणि ही मी स्वामींच्या चरणांजवळ ठेवली होती बराच वेळ, पादुकांजवळ. कारण की स्टुडिओ जेव्हा आपला सुरू होईल त्यावेळेला ही मूर्ती मला तिथे देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे, म्हणून मी बराच वेळ ही मूर्ती स्वामींच्या चरणांची ठेवली होती. ती ही मूर्ती आहे. कामाला सुरुवात करतोय त्याच्यामुळे मी इथे छोटीशी पूजा करून सेटअप करतोय. आणि आपल्या स्टुडिओचं जे नाव आहे ते म्हणजे दत्तमय स्टुडिओ. तर ही पार्टी जी मी स्वतःच्या हातांनी तयार केलेली आहे एका वर्कशॉपमध्ये जाऊन, ती सुद्धा आपण आता इथे टेम्पररी मी ठेवते स्टुडिओमध्ये. तर आपण ठेवू, पण म्हटलं इथे समोर दिसत राहील तर एक प्रेरणा मिळेल कामाची. तर ही आमची छोटीशी टीम आहे आणि आम्ही थोडीशी सुरुवात केलेली आहे. एक रॅक आहे तिथे वरती सेटअप करते. पूर्व पश्चिम देव आपण ठेवतो ना, मी इकडे तोंड होईल अशी स्वामींची मूर्ती ठेवते. ही बघा, ही ती मूर्ती आहे जी मी घेतली होती. आणि ही मूर्ती स्वामींच्या चरण पादुकांच्या जवळ बराच वेळ मी ठेवली होती. ह्याच्या खाली मी एक आसन घेते. नाशिकचं जे केंद्र आहे तिथून हे आसन आणि या ज्या गाद्या आहेत बाजूला त्या घेऊन ठेवल्या होत्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हे नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो आहे इथे. ओके. आणि हा आपला स्टुडिओ. तर ही पार्टी मी इथे ठेवते पाठीमागे. स्वामींचा आशीर्वाद असू दे. मी तुम्हाला नावं नाही ना सांगितली. ही आहे रिया. हाय. तो आहे सन्मेश. आणि आपल्या टीममध्ये अजून एक आहे, त्या म्हणजे सुप्रिया ताई. मी चालू केलेला आहे डाएट. तर आता ताई आहे ज्या माझ्यासाठी रेसिपी बनवतात. कूलर खूप जुना होता आमचा, त्याचा एक पाय पण तुटलेला आहे बिचारा, तो लंगडा झालेला आहे कूलर. त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण तो कूलर सुरू करतोय. चालतोय तो, बघितला होता आम्ही परवा दिवशी. फक्त त्याचा आवाज भरपूर येतो. पण सध्या इथे पत्र आहे त्याच्यामुळे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्हाला कूलरची गरज आहे. थोडंसं ह्यांना ॲडजस्ट करायला लागेल. पण बिचारी दोघं पण सगळी चांगली आहेत. देवाच्या कृपेने सगळं चांगली आपली टीम. हळूहळू आमचं पण बॉन्ड छान जुळतोय. आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ॲड झालेला आहे, ते म्हणजे हा माईक आहे. होलीलँड लार्क M2 म्हणून. जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत किंवा ज्यांना व्हिडिओग्राफीमधलं कळतं त्यांना समजू शकतं हा माईक काय असतो एका क्रिएटरसाठी किंवा एका ह्या क्षेत्रातल्या व्यक्तीसाठी. तर खूप चांगला माईक आहे. नॉईज कॅन्सलेशन वगैरे चांगलं होतं. खूप चांगला आवाज कॅप्चर होतो. आत्ता आपण त्याने नाही रेकॉर्ड करत आहोत. आता माझ्याकडे दुसरा माईक आहे. हा जस्ट आत्ता मी पार्सल, हे बघा, जस्ट आत्ता पार्सल मी ओपन केलं आहे आणि आम्ही ट्राय केला आहे. तो अप्रतिम आहे, सुंदर आहे.
आता हळूहळू करायलाच पाहिजे इन्व्हेस्टमेंट, त्याच्याशिवाय काही नाही. तुमचा आशीर्वाद असू द्या, त्याच्याशिवाय तर काहीच नाही. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम हवं आहे. प्लीज सपोर्ट. थँक्यू. आय लव्ह यू ऑल. काय म्हणायचं तुला? काय दोस्तो हो. शूट करायला बसलेलो, म्हणजे पूर्ण लाईट वगैरे लावली आहे, सेटअप. तेवढंच साहेब आले, मग आमचं शूट खोळंबलंय. मगाचपासून 4 वेळा प्रयत्न केला झोपवायचा, पण नाही. ठेवते, सेटिंग केली आहे आम्ही ट्रायपॉडची आहे. आरू आणि मम्मा मॅचिंग, आरू आणि मम्मा मॅचिंग. तुम्ही माझ्यासाठी छान छान कमेंट्स करता, त्याबद्दल थँक्यू. आता जा चल. आमचं पॅकअप झालेलं आहे. रिया जस्ट गेली, संदेश पण चाललाय. हळूहळू होते, जुळते गाडी. कसं काय, माझे एक्सपेक्टेशन्स काय आहे ते त्यांना कळत आहे, त्यांचे काय काय टॅलेंट्स आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. मी जसं सांगते तसं करतायत सगळे बिचारे व्यवस्थित मनापासून. तर चालू आहे गाडी आपली. आईच्या काही जुन्या कॉटनच्या किंवा कॉटन ब्लेंडच्या साड्यांपासून आम्ही ना पाय पुसणं बनवतोय. आम्ही म्हणजे ताई बनवतायत, मी त्यांना फक्त सांगितलं. त्या नवीन आहेत ना, ब्लॉगिंगची सुरुवात नाही, ते मला तापा होतं नीट करू दे. तर त्यांना सांगितलं फक्त कशा बनवायचे. त्यांनी ह्याच्या आधी 1-2 बनवलेल्या आहेत, तर त्यांनी ही एवढी सुंदर बनवली ना, ते बघा किती छान वाटते. या 2 साड्या आहेत, एक केशरी रंगाची आणि एक या ग्रीन कलरची, पण किती सुंदर दिसते. वेण्या बनवून त्याच्यापासून ह्या बनवलेल्या आहेत. आणि हे आम्ही रॅन्डम कपडे घेतले होते, असे काय विचार करून नव्हते कपडे घेतले, तर हे रॅन्डम कपड्यांपासून ही एक बनवली. पावसाळ्यामध्ये लागतातच, आणि आरू तर सदान कदा पाणी सांडवतच असतो, त्याच्यामुळे मग असं बनवलं. हे बघायला पण सुंदर दिसतं आणि पाणी पण भरपूर शोषून घेतात, कारण भरपूर सारे कपडे आहेत. त्याच्यामुळे मग मी काहींना म्हटलं की आपण असं करूया, बनवाल का तुम्ही? तर त्या बनवतायत. हे बघा, त्यांना फक्त एकदा सांगितलं आणि ते परफेक्टली बनवतायत. हे अजून फिनिश नाही झालेलं. पाठची जी बाजू आहे ना, त्याला अजून आम्हाला जरा सॉलिड बेस द्यायचा आहे. आमचा जो सोफा सेट आहे त्याची जुनी कवर्स आहेत जीन्सची, तर ती ठेवली होती. त्याचा गोल कापून ग्ल्यू गनच्या मदतीने ह्याला चिकटवायचं आहे पाठच्या बाजूने, जिथून हे धागे दिसत आहेत ना तिथून. त्याच्यामुळे एक स्ट्रॉंग बेस तयार होईल आणि हे जे धागे आहेत ते लवकर तुटणार नाहीत, आणि आपली पायपुसणी एवढ्या मेहनतीने बनवली ती बराच काळ चालेल. आता मी डाएट चालू केलंय, तर त्याच्यामध्ये वेगळ्या सीड्सचा वापर होतो. मी मागे एकदा याचा उल्लेख केला होता, कलिंगडाच्या बिया. तर तुम्ही हसला होतात मला. हसू नका, रिसर्च करा. या कलिंगडाच्याच बिया असतात. कलिंगडाच्या काळ्या बिया असतात ना, ती काळावरचं कवर असतं, त्या बिया सुकवून त्याचं कवर फोडून त्याच्या आतमध्ये अशी पांढरी बी असते, ज्याला मगज बिया बोलतात. कलिंगडाच्याच या बिया. गेल्या वेळेला तुम्ही कमेंट्समध्ये हसला होतात काही जण, ज्यांना माहिती नाही त्यांना. या कलिंगडाच्याच असतात. खसखस, पंकिन सीड्स, वेलची, खजूर पण लागतो. समोर असल्या गोष्टी की कसं कुठे आहे शोधत बसायची गरज नाही ना. आता ह्याच्यामध्ये जिरा, ओवा, दालचिनी पावडर अशा ज्या गोष्टी आहेत त्या टाकून ठेवते. दालचिनीची पावडर. काळं जिरा आहे का शहाजिरा आहे का नॉर्मल जिरा आहे. मेथी दाणे. आमची आई अशा मधाच्या बरण्या जपून ठेवते. बघा किती असतील, किती टाकून दिल्या असतील. एवढं मध आम्ही काय करायचो, मी पण प्यायचे. म्हणजे पहिले ग्रीन टी मध्ये टाकून प्यायचे, लिंबू आणि मध, त्याच्यासाठी बारीक होण्यासाठी. आळशी, कलौंजीच्या बिया. गाडी दिसली, साहेब होते आतमध्ये. काय बोललास? कुमारचा फोन आला, पेट्रोलला लाईन आहे. तसंही भरायचंच होतं कारण पेट्रोल कमीच होतं, पण आता ते दादा बोलले तो टँकर उभा आहे ना, तो पूर्ण टँकर पेट्रोलने भरलेला आहे. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत सध्या तरी. तिथे टँकर भरलेला आहे पेट्रोलचा, त्याच्यामुळे अलिबागकरांना तरी काही टेन्शन नाही. लगेचच्या लगेच आपला व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत काय होतंय सांगता येत नाही. चला आता आम्ही आता गॅस बघायला चाललोय. गॅस संपलाय घरचा. चूल पण बघूया, जाऊन विचारतो. आमचा सिलेंडर HP चा आहे. तर मी आले होते, जो रेग्युलर नंबर आहे त्याच्यावरून बुक होत नाहीये. आता वाटतं नंबर चेंज झालाय. विचारलं तर ते म्हणतात की नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, कंपनीकडूनच ते होतंय, कोणाचाच गॅस बुक होत नाहीये. उद्या फोन करून यायचंय. म्हणजे जर गाडी आली तर आपल्याला सिलेंडर मिळणार. भरलेला आपणच घेऊन जायचा, घरपोच मिळणार नाही सध्या तरी. एवढा होलीलँडचा माईक घेतला आणि तो घरीच ठेवून आले. आता तो आणायचा की नाही सोबत. निघालो पटकन, आम्ही लक्षात नाही राहिलं. ठीक आहे चल. थोडीशी खरेदी होती. ब्रशेस घेतले, लिप बाम हवे होते, एक हॉट अँड कीचा घेतला, एक फॉक्सटेलचा घेतलाय शेड यायला, आणि हे रोल्स हवे होते.
एक हा पार्टिशन साठीचा टेलवाला कोंब हवा होता. सध्या आम्हाला एक्सटेन्शन बोर्डची कमी पडते. घरी ते गोल गोलवाला आहे पण त्याच्यावर जास्त लागत नाही आणि आता आम्हाला एवढी गरज पडते तरी भरपूर पॉईंट्स आहेत घरात पण स्टील त्याच्यामुळे मग एक घेते. ये 450 रुपये का है, ये 500 रुपये. मला हाच घ्यावा असं वाटतं कारण की ह्यातला आधी घेतला होता तो अजूनपर्यंत चांगला टिकलाय त्याच्यामुळे मग थोडंसं किंमत जास्त आहे 500 रुपयाला आहे पण घेते. ऑनलाईन बघायला पाहिजे पण ठीक आहे घेऊन टाकतो. काय ना काय आजकाल ऑनलाईन मागवतेच आहे आपल्या कामासाठीच. त्याचं खालचं स्टँड खराब झालं होतं म्हटलं आता घेऊन टाकूया कारण लाईट्स लागतात. फक्त स्टँड खराब झालेलं, लाईट चांगली आहे. ही रिंग लाईट खूप आधी घेतली होती हा. तसं तर आम्ही आता ती वाली लाईट घेतली आहे. ती बघा ती वाली दिसते ना डिफ्युजर लाईट. आणि हे काय आलंय ओके अरे मी मागवलं नकळत ऑर्डर पडली नकळत. फ्लिका प्रोफेशनलचं हे हायलायटर आहे सिल्क टच म्हणून. खूप दिवस मला हे इंस्टाग्रामवर रेकमेंड होत होतं. आपल्याला ऍड्स येत असतात ना तशा. लोकली मी ज्यांच्याकडनं मेकअप करून घेतलाय गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्याकडे पण मला हे दिसलं. ही ऍडव्हर्टिजमेंट नाही आहे. दे आर नॉट प्रमोटिंग, दे आर नॉट पेईंग मी फॉर प्रमोटिंग देअर ब्रँड बट खरंच चांगलं आहे वाटतं. मी ट्राय करून बघेन मग तुम्हाला सांगेन. तुम्ही कोणी वापरलं असेल फ्लिकाचं सिल्क टच तर मला सांगा. इट्स बेसिकली मॉइश्चरायझर अँड प्रायमर ॲज अ हायलायटर म्हणून पण वापरू शकतो. आता मला वाटतं आपण एक फेरी मारावी स्टुडिओला. तिकडे वरच्या रूम्सना बेस कोटिंगचं काम चालू होतं. तुम्ही येताय? चला. हो खरंच खूप सुंदर वाटते. ताईंनी अजून एक हे बनवली आणि छान वाटते बघा है ना. भारी वाटते ना. तर मी आडवी आहे म्हणजे ती अशी असते ना हॉरिझॉन्टल अंडाकृती. ताईंचा शब्द बघा अंडाकृती जो की एकदम परफेक्ट शब्द आहे. मी शब्द शोधत होते काय सांगू. ताईंचा म्हणजे अच्छा आईचा काय मम्मी पण मस्त वाटते हा. छान वाटते एकदम. घे मार 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 लवकर तू. मार कुकर 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 मार. तर खाली सावकाश म्हणजे चढताना कुत्रे बसलेले ना म्हणून हातात झाडू घेतला दिसला तो. कोण आहे इथं? अच्छा तिकडे कुठली वाजते ते बोलू आवाज आला ना गाण्यांचा. हे भिंतींना प्रायमर मारलंय. कलर व्हायचा आहे अजून तर प्रायमर मारले. ही रूम तर झाली. इकडची बघूया. ही पण झाली. आणि मला वाटतं आज ही पण झाली. आत्ताच इथं ओलं दिसते म्हणजे ही आजच झालेली दिसतेय. बाहेरच्या बाजूने काय लावलंय काय नाही. इकडे अजून हे पण व्हायचं आहे ना. चला खाली जाऊया एकदा. आम्ही गाडी चालू ठेवली आहे कारण ती आईची गाडी आहे आणि ती चालू होत नव्हती. सन्मेशने किक मारून चालू करून दिली. आता आई जास्त बाहेर पडत नाही ना त्याच्यामुळे ती खूप दिवसांनी चालू केली म्हणून तिला जरा चालूच ठेवली आम्ही. सावकाश हात पकडायला लागेल नाही. हे सावकाश चढताना प्रॉब्लेम आहे आपला. चढायला लागेल. वरती पीओपी इथे काढत दिसत असेल ना. स्ट्रक्चर केलेलं आहे ह्याच्यासाठी सीलिंगसाठी. तेवढंच झालंय सध्या. किचनमध्ये पण तेवढंच झालंय. त्यापेक्षा काय प्रोग्रेस नाही आहे. वाजलेत आता 7. जेवढं लवकर जेवता येईल तेवढं लवकर जेवते मी. हे माझं जेवण आहे. हा माझा आरू आहे. जेवणामध्ये मेन म्हणजे कोशिंबीर. कांद्याची पात असते ना त्याच्यापासून बनवलेल्या चपात्या आहेत. म्हणजे कांद्याची पात आणि गव्हाचं पीठ असं मिक्स करून आपलं गावठी फ्लॉवर आणि बटाट त्याच्यामध्ये अशी भाजी आहे. पण तेल नाही, बिना तेलाची आणि बिना मसाल्यांची. मिरची टाकली आहे तिखटपणासाठी पण नो मसाला. आणि भाजीला जे वाटण टाकतो ना
त्याच्यामध्ये खोबरं, टोमॅटो, मीठ आणि कोथिंबीर या गोष्टी फक्त गॅस बंद केल्यानंतर टाकायच्या आहेत उरलेल्या वाफेवर शिजवायला. तेवढ्या फक्त गोष्टी मी पाळते. साखर कमी केली आहे, पूर्ण बंद नाही, कमी केली आहे. तेल सध्या कमी केलं आहे, म्हणजे असं तर मी खात नाहीच, बाहेरून कधी जर थोडंसं पोटात गेलं तर. जळजळ नाही वाटत आहे, जळजळ नाही होत आहे, हार्टबर्न, ॲसिडिटीचा त्रास कमी झाला आहे, बरं वाटतं. खाल्लेलं लवकर पचतंय. ते जे आहे ना, एक घास 32 वेळा चावून खाणं ते शक्य होत नाही आहे माझ्याच्याने. ते करायला पाहिजे, दॅट इज इफेक्टिव्ह, बट सध्या तरी मी जे होते माझ्याच्याने ते करते. ये माहिष्मती साम्राज्यम. अरे तू कोण आहेस? कोण आहेस? बजरंग बली आहे तू? अरे बापरे, भिजले मी भिजले. हे आता आजीला भिजव. पाठी बघ, पाठी बघ. हाँ, जादू की छड़ी है वो. जादू की छड़ी पे कौन होता है? म्हातारी होती है. ओके. अरे बाप रे, उडाली म्हातारी उडाली. शुक्रिया, अब मैं अपना पहला जादू पेश करूंगा. दादा वहिनींच्या रूम मध्ये फर्निचरचं काम चालू आहे. आता ऑलमोस्ट फिनिश होत आलंय, चालू आहे पण काम. हे बघा, मस्त वाटतं, पण छान वाटतंय. अजून हँडल्स वगैरे बसायचे आहेत, थोडंसं काम बाकी आहे. बऱ्यापैकी झालंय, बरेच दिवस झाले, आठवडाभर जास्तच चालू आहे. चलने दो आपका. अभी मैं इसमें से गिर पड़ती. पटकन दूध नेते. निंबू का टिंबू नाही. एक मिनिट. डॅडा, केस पूस. आम्ही आणि ही तू. असं धरून ट्रायपॉड, माझा पर्सनल ट्रायपॉड. मी काय लावलंय, मी माझा दिवसभराचा मेकअप काढतीये कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइलने. म्हणजे ते थंड केल्यावर म्हणजे लाकडी घाण्यावर त्याला कोल्ड प्रेस करतात. त्याला कोल्ड प्रेस बोलतात. का म्हणतात? काय त्याच्यात उष्णता हिट नाही करत ना तेलाला, त्याच्यामुळे त्यातले सगळे चांगले गुण. शाळेत गेलीस तू म्हणजे? तुझ्यापेक्षा जास्त मार्क मला आहेत. हो, तिथे त्या बोर्डर पहिली होतीस ना वरती. हा, त्या असिस्टंटच्या बोर्डर पहिल्या रांगेत होतीस ना तू. होतीच मुळी. मग त्याच ते खरंच बोलतोय मी. त्यात आम्ही शेवटला होतो, खालच्या रांगेत अशी बॉटमला. ह्याचं बघ, हा बॉटम बघ, ह्याचा बॉटमला. आमचा बॉटम इकडे आहे खाली. चला बाय. ही घ्या तुमची.